नेहमीच प्रयत्न असतो. यानंतरचा अवॉर्ड असणार आहे फेअर प्ले अवॉर्ड. तर कोणी गेस करू शकता कोणत्या टीमला जाते फेअर प्ले अवॉर्ड? सगळ्याच टीमने इथे चांगला खेळ दाखवला, तरी तुमच्या अंदाजे काय कोणाला भेटायला पाहिजे? आणि इथे सर्व हितगुज केल्यानंतर अवॉर्ड जाते ते टीम न्यूझीलंड. अजून समारंभ आहे. रोज टीम तर्फे इथे 2 खेळाडूंचे आपण सत्कार करतोय. अंबरनाथ अंडरआर्म क्रिकेटच्या आधारस्तंभ आपण ज्यांना म्हणू शकतो आणि ज्यांच्या मार्फत आपल्याला टुर्नामेंट बघायला मिळाले असे धडाडीचे खेळाडू आणि संघ मालक निखिल वाळेकर, आणि त्यासोबत आपण अंडरआर्म क्रिकेटचे ज्यांना जयशाह म्हणतो असे भूषण वाळेकर, या दोघांचा रोज टीम तर्फे सत्कार करण्यात येणार आहे. पारितोषिकाकडे वळूयात. या BCL 2025 चे हायेस्ट विकेट टेकर बेस्ट बॉलर ठरलेले आहेत ते म्हणजे टीम ऑस्ट्रेलियाचे नितीन. खेळाडूने पटकावलं तर एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी देखील व्हायला पाहिजे, त्या एफर्ट साठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. एवढ्या मोठ्या टुर्नामेंटचं बेस्ट बॉलरचा किताब 10 उत्कृष्ट फलंदाज. कोणी गेस करू शकतो की कोणाला भेटणार आहे उत्कृष्ट फलंदाज अवॉर्ड? आणि नक्कीच जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचे साऊथ आफ्रिका संघाचे दानिश. फक्त एक धावेने त्यांनी हे पारितोषिक पटकावले आणि आपल्या संघाला पुढपर्यंत फायनल पर्यंत पोहोचवण्याचं काम दानिश यांनी केलं. AP गणेशांचे 100 करून सामनावीर. या 2 दिवस चाललेल्या खेळांमध्ये अष्टपैलू खेळाडू असा ठरलेला आहे तो म्हणजे आपल्या जीवाचं रान सगळ्या खेळाडूंनी केलं ते म्हणजे BCL ची ट्रॉफी उचलण्यासाठी. आणि साऊथ आफ्रिका संघ यांना सुरुवातीला
आणि या सामन्याचे जे उपविजेते ठरले होते ते म्हणजे टीम इंडिया. त्या टीमला विनंती आहे की त्यांनी स्टेजवरचे टीम इंडिया आपल्यासाठी देखील इथे पारितोषिक आहे. टीम इंडियाचे कर्णधार आणि सगळे खेळाडू आपल्याला स्टेजवर हवे. जोरदार टाळ्या वाजवायच्या टीम इंडियासाठी. संघ मालक सुद्धा त्यांच्या सोबत हवेत. कप्तान आणि सर्व खेळाडू लवकरात लवकर स्टेजवर यायचे. उपविजयी थोडक्यासाठी त्यांचं हे प्रयत्न हुकला होता. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी देखील व्हायला पाहिजेत. खेळ दाखवलात तुम्ही. खूप चांगल्या खेळाचं प्रदर्शन केलंय आणि जे आपल्याला इथे ग्राउंड दिसते ते बनवण्यासाठी ते खूप लोकांचे हातभार लागले होते. तर त्यांचं देखील आम्ही आभार मानतो. रोहित, बब्बू, व्यंकटी या तिघांचं देखील जोरदार टाळ्या वाजवायच्या. जे आपल्याला पिच बघायला मिळालं, ग्राउंड तुम्हाला जे खेळायला भेटतं त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. त्यांनी देखील पुढे जायचं ज्यांनी ग्राउंड साठी हातभार लावला होता. बब्बू आणि रोहित सुद्धा. आणि विजयी टीम साठी देखील एक सरप्राईज अजूनही बाकी आहे. कोणी ट्रॉफी घेतल्यानंतर लगेच फोटोशूटला नाही लागायचंय. ग्राउंड मध्ये आपल्याला विकेटवर जायचंय. आणि सागर दादा तुम्ही देखील स्टेजवर जायचंय. मंडप डेकोरेटर्स जे आपल्यासाठी लाभले होते, टिपे सर, त्यांचं देखील इथे खूप आम्ही कौतुक करतो आणि आभार मानतो की आम्हाला एवढं चांगले तुम्ही अरेंजमेंट करून दिली होती. बाकी अरेंजमेंट साठी आपल्याला लाईव्ह वाले होते त्यांचं देखील खूप खूप आभार. साऊंड वाले होते त्यांचे देखील खूप खूप आभार. आणि बाकी आपले जे कार्यकर्ते होते. आणि आता ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो क्षण आलेला आहे. ट्रॉफी उचलायची वेळ आलेली आहे. जोरदार टाळ्याने स्वागत करायचंय चॅम्पियन्स ऑफ BCL 2025 टीम साऊथ आफ्रिका.
क्रीजवर यायचे टीमने. पूर्ण पूर्ण संघाने इकडे यायचे, साऊथ आफ्रिका संघ ट्रॉफी घेऊन. आणि इथे मी सर्व मान्यवरांचे आभार मानतो, सर्व क्रिकेट रसिकांचे आभार मानतो आणि हा टुर्नामेंट संपली असं घोषित करतो. कुठे भूषण दादा बोलेल. माझं काय काम आहे. आम्ही क्रिकेट टुर्नामेंटच तुझ्यासाठी ठेवतो आणि मी क्रिकेट पण तुझ्यासाठीच खेळतो फक्त. खरंच ना. इंडिया टीम माझी सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे क्रिकेट आणि त्यासाठीच मी एवढं सगळं करतो. बाकी सगळं निखिलच करतो आमचा. त्याच्यामुळे सगळी अरेंजमेंट वगैरे हे कन्सेप्ट आणि हे सगळं आमच्या डोक्यामध्ये होतं BCL करायचं. लालीने खूप सपोर्ट केला आणि निखिल आम्ही सगळ्यांनी मिळून AB सगळेजण असतील यांनी सगळ्यांनी मिळून आम्ही खूप चांगलं ऑर्गनायझिंग करण्याचा प्रयत्न केला आहे आणि अंबरनाथ क्रिकेटमध्ये काहीतरी वेगळं देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. आणि आता जसं तो एमर्जिंग प्लेअर आपल्याला जसा भेटला आहे, जसं आता त्याच्यामध्ये तो सचिन झाला आणि तो बेस्ट बॉलर एक भेटला आता आपल्याला नितीन. तर अशा प्रकारचे प्लेयर्स आपल्याला घडवायचे आहेत, त्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे. एवढंच बोलेल. निखिल बोलेल. धन्यवाद दादा. दादाची एक नेहमी खंत असायची की त्याला लहानपणापासून क्रिकेट फार आवडायचं आणि त्याला कुठेतरी मोठ्या लेवलवरती खेळायला खूप इच्छा असायची, पण ती इच्छा त्याची पूर्ण होत नाही झाली. त्याच्यामुळे त्यांनी हे सगळं केलं आणि फक्त सांगतो मला वर्षभरात एकच कार्यक्रम माझ्या दादाचा असतो, बाकी मी अण्णांबरोबर अण्णांच्या पावलावर पाऊल ठेवून शिवजयंतीपासून सगळे छोटे मोठे कार्यक्रम करत असतो. पण एकच कार्यक्रम ज्याच्यामध्ये दादा फुल इन्व्हॉल्व असतो आणि तो एकच कार्यक्रम म्हणजे क्रिकेट. तर एकदा दादासाठी सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायचा बस. आणि या सगळं करण्यामागे आमच्यासाठी मागे आमच्या देवासारखं जे उभे असतात, या सगळ्या अंबरनाथचा बुलंद आवाज आमचे शिवसेना शहर प्रमुख अण्णा यांना मी 2 शब्द बोलण्याची विनंती करतो. अतिशय छान कार्यक्रम, अतिशय चांगले खेळाडू, खूप सुंदर नियोजन, खूप चांगलं ग्राउंड. युवा सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन, आभार. त्याचबरोबर भूषण याचा आवडता खेळ आणि त्याची आवड आणि त्याला साथ देणारा निखिल, दादाला काय आवडतं ते चांगलं करून दाखवायचं. आणि म्हणूनच आजचा काल आणि आज जे आपण सर्वजण इथं खेळलात, आम्ही सर्वांनी ते पाहिलं. मी पूर्ण वेळ इथे नसलो तरी माझ्या खिडकीतून मी बसून सगळे कार्यक्रम पाहिले. आवाज तर झोपल्यावर पण यायचाच. दिवसभर कॉमेडी चालू होती. क्रिकेट हा खेळ खरं तर मी म्हणणार नाही की मला आवडत नव्हता, पण इंडिया पाकिस्तान ज्यावेळेस टी व्हीवर असायचं त्यावेळेस पूर्ण वेळ मी तो टी व्हीवर बघायचो. परंतु मी कालपासून जे पाहतोय आणि आज मला आताच पद्माकर बोलला की इतका वेळ तुम्ही कुठल्या कार्यक्रमात बसले नसाल.
तर मी खरोखर क्रिकेट हा खेळ बघण्यासाठी कितीतरी तास इथे बसलो, कारण अत्यंत चांगलं नियोजन, खूप सुंदर खेळ आणि शेवटचा फायनल तर सेमीफायनल अतिशय उत्कृष्ट. खरोखर असे खेळाडू जर हळूहळू तयार होत गेले तर ते आपल्या अंबरनाथचं, आपल्या जिल्ह्याचं, आपल्या महाराष्ट्राचं आणि आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करू शकतात. आपल्या अंबरनाथमधून चांगले खेळाडू तयार होऊ शकतात. युवा सेनेचे सर्व पदाधिकारी यांनी भरपूर वेळ, भरपूर काम या खेळासाठी इथे दिलेलं आहे. खरं तर आम्ही सगळेच राजकारणी आहोत. क्रिकेट हा खेळ ज्यांनी जवळून पाहिला, ज्यांनी ग्राउंडवर खेळताना पाहिला, क्रिकेट खेळायला काय काय लागतं, 2 संघ, 4 पंच, त्यानंतर ते स्टंप, बॉल, बॅट, सगळ्याच गोष्टी लागतात. परंतु 2 संघ, कधी कोणाच्या हातात बॅट येते तर कोणाच्या हातात त्यावेळेस बॉल असतो, कोण फिल्डिंग लावत असतो तर कोण रन काढत असतो. क्रिकेटमध्ये नक्की काय चांगलं आहे तर विकेट घेणं मला तर आवडतं. आणि ते घेण्यासाठी आत्ता ज्यांनी, कुठे गेला तो जास्तीत जास्त विकेट घेतलेला, गेला तो, त्याला मी पाहिलं, त्याला खरं इथं बोलवायचं होतं मला आता, आणि त्याला बनियान काढून उभं करायचं होतं. त्याची जी बॉडी पाहिली तर विकेट घ्यायला बॉडी लागत नाही. असा माणूस सुद्धा विकेट घेऊ शकतो. तुम्हाला ही सकाळी बातमी कळेल मी का असं बोललो. खूप चांगला, खूप मजा आली. मला खूप वेळ बसता आलं, त्यासाठी तुम्हा सगळ्यांचा हॅलो 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 काय बोलू. खरं तर पंचांचं नजर कशी असली पाहिजे. मी आता काही निर्णय त्यांनी दिले, ते निर्णय पुन्हा दाखवले स्क्रीनवर, रिप्ले दाखवले. खेळाडू त्याला जुमानत नसतात, परंतु पंचांनी त्यांच्या डोळ्यामध्ये खरोखर त्या बॅटला बॉल लागला का विनाकारण फोर द्यायचा किंवा आऊट द्यायचं हे पंचांनी ठरवायचं असं, आणि ते अगदी अचूक आपण सर्वांनी केलेलं आहे. मी जेवढा वेळ पाहिला गेम तेवढ्या वेळामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार, कौतुक. त्यानंतर खरोखर पंच कसे असले पाहिजेत आणि ते तुम्ही करून दाखवलं अनेक वेळा, आणि खूप छान असा निर्णय प्रत्येक वेळी आपण घेतलेला आहे. आणि बरंच काही बोलण्यासारखं आहे, परंतु मजा आली. भूषण, निखिल आणि तुमची पूर्ण टीम वर्षातून एकदा नाही, वर्षातून 2दा असा कार्यक्रम करा, आणखी मोठा करा. त्यासाठी काय लागेल ते आपण सगळं करू. यापेक्षा जास्त बक्षिसं आपण या अंबरनाथकरांना देऊ. ते मुलं चांगली शिकली पाहिजेत. आपल्या इथे आपल्या विमको नाक्यावर एक चांगलं स्टेडियम होते. आता उद्या परवा आपल्या खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस आहे. त्यांनी अंबरनाथसाठी
जवळजवळ 40-50 कोटी रुपये खर्च करून आपल्याला एक चांगलं स्टेडियम देण्याचं काम करतायत आणि खेळाला महत्त्व देण्याचं काम करतायत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सगळेजण त्यांना भरभरून शुभेच्छा देऊ आणि अंबरनाथकरांसाठी असंच चांगलं काम होत राहावं यासाठी आपण त्यांना विनंती करू. तुम्हा सगळ्यांचं आणि इथे आमचे सगळे पदाधिकारी पद्माकर आहेत, भरत आहे, आमचे सोनूबाई आहेत, यांनी हे जे काही आज आपण मंडप टाकतो नुसते क्रिकेटच्या वेळेस, पण ते जे आज तंबू टेंट बनवलेले आहेत हे फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करतात, त्यामुळं त्यांना हे सगळे आयडिया आहेत. जनरेटर असेल, आमचे अनेक कार्यक्रम त्यांना आम्ही सांगितल्यानंतर जे पाहिजे ते आता जे याच्यावर चालू होतं एक गाणं कव्वाल आमचे त्यांनासुद्धा त्याने अनेक मोठे कलाकार त्यांच्यासोबत त्यांचं काम असतं आणि मिलिंद आहेत, राजाराम लोटे आहेत, विठ्ठल टिपे आहेत, या कार्यक्रम ज्यांनी जिंकला आहे आमचे संदीप भराडे, दीपक, त्यानंतर कदम आहेत, डावरे सर आहेत, सगळी स्वप्नील भांबरे, स्वप्नील जावीर, सागर शिंदे, गारकर, उमेश यादव, आमच्या महिला आघाडीच्या सगळ्या पदाधिकारी येऊन गेल्या, काही अजून आहेत 3-4 मनीषा वाळेकर. खूप खूप मजा आली. बऱ्याच जणांची नावं घ्यायची परंतु डावरेंची मुलं आहेत, आमचा रोहित आहे, पत्रकार बंधू आहेत, सगळ्यांनी खरोखर मजा घेतली या कार्यक्रमाची. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो 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 आपण आज हॅलो हॅलो ही जी टुर्नामेंट घेतली त्याच्यामध्ये शेवटचं 2 मिनटं बोलतो फक्त. काय जिंकला असेल ना तर अण्णांचा वेळ जिंकलाय. आपण अण्णा एवढा वेळ बसून राहिले, मला नाही वाटत अण्णा कोणत्या कार्यक्रमामध्ये एवढं बघता आणि हे सगळं क्रेडिट तुम्हाला सगळ्यांना जातं. जेवढ्या टीम खेळल्या आणि ह्याच्या शेवटच्या सेमीफायनल फायनलचे जे सामने झाले एवढ्या चुरशीचे झाले, त्या चुरशीचे सामने करण्यामागे तुमच्या सगळ्यांचा जो रोल होता खास करून मड्डाचा त्याच्यामुळे त्यांना तेवढ्या वेळ बसवून ठेवला आणि त्यांना देखील जायची इच्छा झाली नाही तर असं काहीतरी अण्णा मला खुणवतात. झालं का चला आता, पण अण्णाने मला एकदा पण खुणवलं नाही. म्हणजे सगळ्यांचं जी ते आपण क्रिकेट अंबरनाथचं क्रिकेट अंडरआर्म क्रिकेट आज जिंकलं आहे त्याच्यामुळे तुम्हा सगळ्यांचं एकदा मी पुनश्च आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.